आपण आणलेली आहे। आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचा आम्ही ठेवलेला आहे। आणि 2100चा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे ते त्यानिमित्ताने घेईल। आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100चं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आनंद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून असंच चालू आहे। मात्र विरोधकांकडून याच मुद्द्याला धरून वारंवार टीका केली जाते की सरकारने कुठेतरी लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे। विरोधकांची नजरेत सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना खूपच आलेली आहे। तुम्ही जर बघाल ज्या वेळेला 28 जून 2024 ला ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासून आजपर्यंत विरोधकांनी त्या योजनेची कधी प्रशंसा केलेली मी तरी ऐकलेली नाही। त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की ही योजना जी आहे महिलांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी चांगले दिवस आणते, आनंदाचे दिवस आणते। अशा पद्धतीची योजना आजपर्यंत कधी आली नव्हती। महायुतीच्या सरकारने पहिले आणली। विरोधक पहिले म्हणायचे की तुमचं फक्त रजिस्ट्रेशन करून घेतील, 1500 तुम्हाला येणार नाहीत। मग 1500 यायला लागले। काहींच्या खात्यामध्ये एकदम 3000 जमा झाले, 4500 झाले, काहींच्या खात्यामध्ये 7500 जमा झाले। मग म्हणले निवडणुकीनंतर बंद करतील। निवडणुकीनंतर पण डिसेंबर असेल, जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च महिन्याचा लाभ सुद्धा सुरू आहे। विरोधक टीका करत राहणार। त्यांच्यामधलं जे नैराश्य आहे ते कुठं ना कुठेतरी या योजनेवर काढण्याचा त्यांचा प्रयत्न राजकारण सध्या बदलताना दिसतंय। काल जयंत पाटील अजितदादांची भेट झाल्यानंतर नवीन नाही, एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भेट होणं, आम्ही काही एकमेकाचे काही शत्रू नाही आहोत। राजकीय वेगवेगळे जरी त्या दोघांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेले असले एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये स्वाभाविकरित्या आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा कुठले मंत्री किंवा समोरचे विरोधी पक्ष नेते जरी आले तरी त्या निमित्ताने एका व्यासपीठावर असतात। त्याच्यामुळे त्यामध्ये काही असं तुम्ही आता निकष काढता जो अगोदर तुम्ही योजना जाहीर केल्या तुम्ही GR काढला होता। मग त्यावेळेचा ज्याचा मध्ये बंटी पाटलांनी सांगितलं ज्या वेळेला असलेल्या अधिकाऱ्यांनी तो GR तो निकष बघितला नव्हता का? महत्त्वाची गोष्ट, आपण ज्या वेळेला हे निकष जाहीर केले त्याच वेळेला आपण सेल्फ डिक्लेरेशन जे आहे मी पूर्ण उत्तर देते त्याच्यानंतर बहिणींची सर्वात आवडती आणि लाडकी योजना ठरली आणि म्हणून कुठं ना कुठं तरी आणि त्यामुळे ज्या वेळेला अशा पद्धतीची योजना घोषित होते त्यावेळेला जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्ती महिला या आपण लाभार्थी म्हणून या योजनेसाठी येतील, हे रजिस्ट्रेशन होईल। ही साधारणपणे सुमारे ही विभागाकडे त्या ठिकाणी प्राप्त होती। सन्माननीय सदस्य महोदयांना मी आपल्या माध्यमातून सभापती महोदय सांगू इच्छिते, ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला लाभ ज्या वेळेला आम्ही वितरित केला त्यावेळेला 1,59,00,000 महिलांना आम्ही तो लाभ वितरित केला। सप्टेंबर महिन्यामध्ये जसं जसं रजिस्ट्रेशन वाढत गेलं तसं जवळपास 2,20,00,000 पेक्षा अधिक महिलांना वितरित केला। ऑक्टोबर महिन्यामध्ये 2,33,00,000 इतक्या महिलांना आपण लाभ वितरित केला आणि नोव्हेंबर मध्ये निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये 2,45,00,000 महिलांना आपण लाभ वितरित केला। म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण 8 मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला 2,52,00,000 महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो DBTच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे कुठेही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठेही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत। खरं तर वास्तविक पाहता महिलांसाठी पहिल्यांदाच त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि कुठे ना कुठेतरी महिलांच्या आयुष्यामध्ये तो आनंद त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला। या योजनेची भीती ही विरोधकांनी त्या ठिकाणी घेतली म्हणून जाहीरनाम्यामध्ये 3,000 आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी घोषित सुद्धा केलेलं होतं। जाहीरनामा आम्ही त्या ठिकाणी आम्ही 1500चा लाभ हा ठिकाणी उपलब्ध करून देत असताना राज्यावर किती आर्थिक संकट आले अशी टीका करणारे विरोधक त्यावेळेला 3,000 हे कुठून आणणार होते याचं स्पष्टीकरण मात्र त्यांच्याकडे नव्हतं। त्यामुळे 1500ची ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या आम्ही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। या उलट महायुतीच्या सरकारने महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून
फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याचा पुढच्याही कालावधीमध्ये जो योग्य तो निर्णय आहे तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। जुलै महिन्यापासून जेव्हापासून रजिस्ट्रेशन सुरू केलं, ऑगस्ट महिन्यापासून आम्ही त्याची छाननी सुरुवात केली। त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून ज्या ज्या वेळेला स्थानिक प्रशासन असेल किंवा विभागाला जे जे काही अशा पद्धतीचे योजनेचा दुरुपयोग आणि वेगवेगळ्या अकाउंट्समधून त्या ठिकाणी फेक अकाउंट्समधून फ्रॉड करून जे काही रजिस्ट्रेशन आहे तर त्या संदर्भातले काही तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यानुसार त्या वेळेला त्या संदर्भातली चौकशी आणि योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे। पण त्या संदर्भातली एक्झॅक्ट आकडेवारी मी निश्चितपणाने सभापती महोदय आपल्या परवानगीने पटलावर सन्मान्य सदस्य महोदयांच्या माहितीसाठी ठेवण्यात येईल। आपलं मी आभार व्यक्त करतो। खरं म्हणतं तर आदितीताई, आपण उत्तर देताना ज्या पद्धतीने उत्तर दिलंय तुमच्या मनात असेल का मला माहित नाही, पण मनावर दडपण ठेवून शिंदे साहेब प्रश्न विचारा। 22 मिनिटं झाली लक्षवेधी सुरू आहे। या सरकारच्या धोरणावर मध्यंतर पण होणार आहे। निवडणुकीच्या अगोदर या असलेल्या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी लाडक्या बहिणीची अगदी राखी बांधून घेतली। माझी प्रश्न साधा आहे, त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं की सर्वांना सरसकट जेवढे लोक अर्ज करतील, जेवढ्या महिला भगिनी त्या सगळ्यांना त्या ठिकाणी लाभ मिळेल म्हणून। आणि मी माझ्याकडे कॉपी आहे, मी वर्तमानपत्राच्या कॉपी आहेत वाटतं, तुम्हाला मी बोलायला दिलं नाही ते प्रश्न विचारा शिंदे साहेब। सभापती महोदय, सरसकट सगळ्यांना आम्ही लाभ देऊ असं जाहीर केलं। त्यावेळेला सगळ्यांना सगळे हे म्हणतात त्याप्रमाणे जी आर काढला, 100% जी आर काढला। 10 जुलै 10 जानेवारी पासून जी आर काढले, त्यामध्ये निकष नियम सगळे ठरवले। काही आमदारांना त्या ठिकाणी अध्यक्ष पण केलं समितीचं। मग तो निकष ठरवून जी नावं आली त्या नावामध्ये जे लाभार्थी झाले त्या सगळ्यांना निवडणुकीच्या अगोदर सरसकट दिलं। त्याला सांगितलं कोणाची नावं रद्द करू नका, आपल्याला निवडणूक जिंकायचं। माझा गंभीर आरोप आहे। आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्ही निकषाची फाईल काढली। माझा उलटा प्रश्न असा आहे, तुम्ही आता निकष काढता, जो अगोदर तुम्ही योजना जाहीर केल्या तुम्ही जी आर काढला होता, मग त्यावेळेचा ज्याचा मध्ये बंटी पाटलांनी सांगितलं, ज्या वेळेला असलेल्या अधिकाऱ्यांनी तो जी आर तो निकष बघितला नव्हता का? मग ती यादी तुम्ही अप्रूव्ह केली, तुम्ही पैसे वाटले, सरकारच्या तिजोरीतले पैसे लाभार्थी नसलेल्या बहिणींचे तुम्ही जर वाटले असाल तर सरकार आणि तिथले अधिकारी दोषी आहेत। तर तुम्ही त्या बहिणींना धमकी देता, तर तुमच्यावर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करू। घाबरून काही महिला भगिनी गेल्या आणि सांगितलं आमचं याच्यातून लाभार्थी म्हणून नाव कळा। माझा आरोप असा आहे, सरकारच्या तिजोरीवर सरकारच्या लोकांनी टाकलेला दरोडा आहे। माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली असेल, तो लाडक्या बहिणीची नाही, त्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? ज्यांनी आधी त्या असलेल्या जी आर ला डावलून सुद्धा पात्र केली असेल त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? आणि हे करण्यासाठी सरकारच्या कोणी मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारमधल्या कोणी सांगितलं असेल त्याची तुम्ही चौकशी करणार आहात का? आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची नावं आपण त्या ठिकाणी पहिलं उत्तर दिलं होतं, आम्ही पैसे वसूल करू, आता सांगता आम्ही पैसे घेणार नाही। मग तुम्ही त्या लोकांचे पैसे घेणार नसणार तर तुम्ही अपात्र ठरवलेलं पात्र ठरवताय का? अपात्र ठरवल्यांचे मागचे पैसे घेणार नसतात तर हे सरकार म्हणून मंत्री पैसे भरणार आहात का? आणि तसं जर असेल तर 2100 रुपये तुम्ही जाहीर केले ते कधीपासून करणार आणि अधिकाऱ्यांकडून तुम्ही वसूल करणार का? सभापती महोदय, मला आपल्या माध्यमातून सन्माननीय सदस्य महोदयांना या ठिकाणी या संदर्भातली माहिती द्यायची। एक तर कधीही शासनाने किंवा कुठलेही मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील विभागाची मंत्री म्हणून मी असेल किंवा मंत्रिमंडळातील इतर मंत्री असतील, कुणीही त्यांच्याकडून परत पैसे घेण्याच्या संदर्भातला आजपर्यंत एकदा सुद्धा किंवा फौजदारी गुन्हे किंवा त्यांच्याकडून परत आपण खात्यातनं पैसे या ठिकाणी निवडणुकीनंतर घेणार अशा पद्धतीची कुठलीही स्टेटमेंट आजपर्यंत आलेली त्या ठिकाणी नाहीये। एक
दुसरी महत्वाची गोष्ट, आपण ज्या वेळेला हे निकष जाहीर केले त्याच वेळेला आपण सेल्फ डिक्लेरेशन जे आहे, मी